नमस्कार. तर आता आपण पाहणार आहोत मोड आलेल्या कडधान्यांची उसळ. यासाठी मी तेल तापत ठेवलं होतं. 1 ते 1.5 चमचा तेल ठेवायचं आहे गरम करून. तेल छान गरम झालं की मी यामध्ये 2 ते 3 छोटे कांदे वापरलेले आहेत. लक्षात ठेवायचं, कोणतीही कडधान्यांची उसळ करताना त्यामध्ये कांदा जरा जास्त वापरायचा, कारण ती उसळ सुक्की असते आणि कांद्यामुळे त्याला खूप छान अशी चव येत असते त्या उसळीला. आणि कोणतीही उसळ ही कांद्याशिवाय अपूर्णच आहे, त्यामुळे भरपूर असा कांदा वापरायचा आहे. आणि या उसळीमध्ये कोणतेही जास्त सामानाची साहित्यांची गरज नसते. फक्त कांदा आणि टोमॅटोवरती आपण ही उसळ अगदी झटकेपट तयार करून घेणार आहोत. मस्त आता व्यवस्थित हा कांदा गुलाबी होईल असा आधी भाजून घ्यायचा आहे. छान कांदा भाजून झाल्यावर इथे मी टोमॅटो वापरलेला आहे. एक छोटासा लाल टोमॅटो घ्यायचा, तो बारीक चिरून मी इथे वापरलेला आहे. कांदा व्यवस्थित भाजून झाल्यावरच इथे आपल्याला टोमॅटोचा वापर करायचा आहे. त्याच्या आधी टाकायचा नाही, नाहीतर कांदा पूर्णपणे शिजला जात नाही आणि कांद्याचा हवा तसा आपल्याला स्वाद भाजीत येत नाही. म्हणून टोमॅटो पण व्यवस्थित असं छान भाजून झालेला आहे. आता या भाजीमध्ये आपण मोजकेच मसाले वापरणार आहोत. सर्वात आधी टाकणार आहे मी ते मीठ, चवीप्रमाणे मीठ. मीठ टाकून झाल्यावर हळद, मीठ, हळद, आपला घरगुती मसाला. इथे आपण वापरतो रोज जेवणात जो आपण कोणता मसाला वापरतो घरगुती, तो मसाला मी इथे वापरलेला आहे. लक्षात ठेवायचं, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मसाल्यांचं प्रमाण करू शकता. आता मी इथे शिजवून घेतलेली कडधान्य मी इथे मिक्स करणार आहे. मी ही कडधान्य स्वच्छ धुवून मीठ आणि हळद टाकून फक्त 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून शक्यतो व्यवस्थित कडधान्य आधी शिजवून घ्यायचे. कुकरला शिट्टी लावून घ्यायच्या, 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि मगच आपण त्याची भाजी करणार आहोत. म्हणजे काय होईल, आपलं पोट खराब होणार नाही. आणि असंच जर तुम्ही कच्च्या जरी परतले तर पटकन शिजली जात नाही भाजी. म्हणून सर्वात आधी कोणतेही कडधान्य, मोड आलेली कडधान्य तुम्हाला जर करायचे असतील तर सर्वात आधी 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि मगच भाजी फोडणीला करून घ्यायची. ती खूप छान चव पण लागते आणि पूर्ण भाजी शिजली देखील जाते. आता मसाले वगैरे ॲड करून झालेले आहेत. मोड आलेले कडधान्यसुद्धा आपले सर्व मिक्स करून झालेले आहे. त्यातलं फक्त थोडंसं आता पाणी कमी होऊ द्यायचं, म्हणजे पूर्णपणे पाणी आटवून घ्यायचं की मी यामध्ये बारीक वाटून घेतलेला शेंगदाण्याचा कूट वापरायचा आहे. 1 ते 1.5 चमचा आपल्याला इथे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट वापरायचा आहे. व्यवस्थित छान असं परत एकदा परतून घ्यायचं की झाली मग आपली 5 ते 7 मिनिटात भाजी तयार. किती मस्त आणि सोपी रेसिपी आहे सांगा बरं. खूप मस्त आणि झटपट होणारी ही मोड आलेल्या कडधान्यांची भाजी उसळ तयार आहे. हा व्हिडिओ नक्की त्यांच्यासोबत शेअर करा जे आत्ता नवीन कोणी शिकत असेल, ज्यांना कोणाला शिकायची आवड असेल. अगदी झटकेपट होणारी ह्या भाजींपैकी ही एक भाजी आहे. त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. एक लाईक या भाजीसाठी करा. आपण परत भेटूयाच अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.